आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ठिकठिकाणी नेत्यांना अडवून जाब विचारला जातोय। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा प्रश्न सोडवावा अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे। मनोज जरांगेंनी जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केलाय, तर दुसरीकडे मराठा समाज बांधवही रस्त्यावर उतरलेत। आरक्षणाबाबत नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जाते। सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या वाहनांचा ताफा बार्शीकडे जात असताना त्यांना थांबवण्यात आलं। मराठा आरक्षणावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्यावर शरद पवारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं। मराठा समाज बांधव एवढ्यावरच थांबले नाहीत, तर बार्शीतील सभेत शरद पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले। त्यांनी एकही शब्द सकारात्मक भूमिका घेऊन स्पष्टपणे जाहीरपणे सांगले नाही की आरक्षण तुम्हाला देतो। आता मुंबईला आम्ही गेलो। नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनाही मराठा आंदोलकांनी जाब विचारला। भोकर विधानसभा मतदारसंघातील मुगड गावातील एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी चव्हाणांना जाब विचारला। आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो असा थेट सवाल त्यांना विचारण्यात आला। तसंच तुम्ही आरक्षणासाठी काय केलं याचं उत्तर द्या अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली। तुम्ही बोला सर, तुम्ही आज वरील केंद्रामध्ये राज्यसभेवर खासदार आहात, तुम्ही नेमलेले आहात सर, आणि नेमलेले असल्यामुळे तुम्ही वरील बोलू शकता आणि तापडणे आणि तात्काळ रिजर्वेशनचा मार्ग आमचा आहे काढून आम्हाला मोकळं करा। येणाऱ्या काळामध्ये सर आम्हाला जर रिजर्वेशन भेटलं नाही तर आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत नाही सर। नांदेडमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मराठा समाज बांधवांनी प्रवेश केला। या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांना न जुमानता काही आंदोलक सभागृहात घुसले। यावेळी मराठा समाज बांधवांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना आरक्षणासंदर्भात जाब विचारला। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यानं मराठा आरक्षणावर तोडगा काढावा या मागणीनं पुन्हा जोर धरलाय। सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाज बांधव जाब विचारतायत, त्यामुळे सगळे राजकीय पक्ष मराठा आरक्षणावर तोडगा काढतील का याकडे राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।